आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दुसरा राबवण्यात येत आहे। या कालावधीत मतदारांनी नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत संबंधित तपशील दुरुस्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। या कार्यक्रमांतर्गत शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या प्रारूप यादीच्या अनुषंगाने मतदार यादीतील दावे, हरकती शुक्रवार 2 ऑगस्ट ते शुक्रवार 16 ऑगस्ट या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत। प्राप्त हरकती आणि आक्षेपांवर 26 ऑगस्ट पर्यंत कार्यवाही करण्यात येणार आहे। त्यानंतर मंगळवार 27 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तसेच मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या असून 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या 4 अर्हता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण झालेल्या आणि त्यावरील सर्व नागरिकांनी www.voters.eci.gov.in व व्होटर हेल्पलाईन ॲप च्या माध्यमातून नोंदणी करावी। मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे शोधण्यासाठी www.electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा। तसेच आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी किंवा दूरध्वनी क्रमांक 1950 वर संपर्क साधावा। आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आपले नाव, फोटो, पत्ता, इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्यावीत। ज्यांच्या दुरुस्त्या असतील त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी। ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीत अशा नागरिकांनी ऑनलाईन BLO व मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।